हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विसवेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, भाजपच्या तक्रारीवर लगेच कारवाईचे आदेश, राऊतांची टीका। तर कोण कोणावर कारवाई करणार उद्या स्पष्ट होईल, राऊतांचा इशारा। प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंना फोन, उद्याच्या निकालानंतर ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितल्याची माहिती। प्रसाद लाड यांनी मात्र भेटीचं वृत्त फेटाळलं। देशात पुन्हा मोदी सरकार, इंडिया आघाडी विजयी होणार, देशाचा खरा निकाल आता अवघ्या काही तासांवर, उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल, एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। अमरावतीत वेगळा निकाल लागल्यास गृहयुद्ध होणार, यशोमती ठाकूर यांचं विधान। तर गृहयुद्धाची भाषा करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, रवी राणा यांची मागणी। भुजबळ कोणत्या बाजूला आहेत हे उद्या संध्याकाळी सांगेल, छगन भुजबळांवरील प्रश्नावर जयंत पाटलांचं सूचक विधान। भाजपवर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं, खडसेंनी भाजपबाबत केलेल्या विधानावर महाजनांचं प्रत्युत्तर, भाजपला चिंतन करण्याची गरज खडसेंनी केलं होतं विधान। कोकण पदवीधर मतदारसंघात तिहेरी लढत होणार, भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे, शिंदे गटाकडून संजय मोरे मैदानात, तर मनसेकडून अभिजित पानसे आणि काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी। मुंबई पदवीधरसाठी भाजपकडून किरण शेलार यांना तिकीट, तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराड यांना उमेदवारी। नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक शुभांगी पाटील लढणार, 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये ठाकरे गटातून संदीप गुळवेंना उमेदवारी। उद्या गुलाल आमचाच असणार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त लीड माझा असणार, पुण्यातील महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विश्वास। जातीपातीच्या राजकारणाचा फटका निवडणुकीत बसतोच, मात्र माझा विजय निश्चित, पंकजा मुंडे यांचा दावा। तर बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार, महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणेंकडून विश्वास व्यक्त। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण लांबणीवर, 4 जूनऐवजी 8 जूनपासून जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार, आचारसंहितेचा सन्मान केल्याचा जरांगेंकडून उल्लेख। राज्यातील दुष्काळाबाबत पवारांचं सीएम शिंदेंना पत्र, पाणी टंचाईमुळे बळीराजासह सर्वसामान्य त्रस्त, जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवारांचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।